चला मी सन्माननीय विजयजी केणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण वितरित करा. स्पॉन्सर बाय भगवानजी पाटील प्रसिद्ध उद्योजक. त्यानंतर एनर्जी ड्रिंक सुद्धा आपल्या शुभ हस्ते वितरित करा. स्पॉन्सर बाय मिस्टर वसीम सिंधू आणि संजय पाटील मिठाईवाला याचकडून आपल्याला स्वीट बॉक्स लाभलेला आहे. स्पॉन्सर बाय केपी सर आणि पंजाब ग्रुप गोवा यांच्याकडून किरण पाटीलला ऑनलाईन 500 रुपयाचा कॅश प्राइज पे झालेला आहे आणि त्यांच्याकडून शुभेच्छा किरण पाटीलसाठी आणि टीमसाठी आलेल्या आहेत. धन्यवाद पंजाब ग्रुप गोवा. आपला सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. न्यू जर्सी स्पॉन्सर बाय महेंद्र पाटील अँड ऑल सपोर्टर्स. Check. Hello, mic test. Thank you so much. Well done, Kiran. Best knock and best of luck for the next match. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पहिला सामना या ठिकाणी समाप्त झाला, परंतु पहिल्या सामन्यासाठी खूप जास्त वेळ घेतलेला आहे. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही विनंती असेल, कॅप्टन आतिश आपण लक्षात असू द्या, पहिली 3 षटकं 15 मिनिटांच्या आत तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. अन्यथा अतिरिक्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनसाइड द सर्कल सेट करावा लागेल अंतिम षटकासाठी, याची नोंद असू द्या. पंचांना देखील नक्कीच आम्ही इथून जरूर ही विनंती करतोय की वेळेबद्दल वॉर्न करत राहा. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. शिवशक्ती लोणाड या संघाकडून टॉस हारल्यानंतर बॅटिंग त्यांना पहिली मिळाली आहे. आतिशनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी एक खूप एक्साइटमेंट त्यांची होती आणि आनंदाचं वातावरण जरूर त्यानं सांगितलं आतिशनं त्याच्या ओपिनियन मध्ये की पुन्हा आम्ही कमबॅक केलंय या विभागामध्ये. त्याच्यामुळे जरूर एक चांगला खेळ त्यांच्याकडून अपेक्षित असेल. आणि एका बाजूला शिवशक्ती लोणाड, योगेश आणि दत्ता सलामीवीर. राज पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. राज पाटील, दनेश 11 कुकसे. पहिला सामना 2 ते 3 वर्षानंतर पुन्हा या असोसिएशन अंतर्गत खेळताना दिसतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील त्यांच्या पाठीराख्यांना. आणि एका बाजूला शिवशक्ती लोणाड हा संघ सातत्याने या असोसिएशन मध्ये चांगला खेळत आलाय. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका, जबरदस्त टायमिंग आहे. बॉल थोडासा आपण पाहिलं तर थांबला जरूर होता, परंतु सीमारेषेच्या बाहेर फायनली गेला आणि पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक क्लासिकल चौका. कॉन्फिडन्स भरपूर चांगला पाहायला मिळाला. हाय प्रोफाईल खेळाडू आहे आणि स्टँडर्ड त्याचा क्रिकेटमध्ये नेहमीच दर्जा आपण उंच बघत आलो. चांगली सुरुवात. राज पुन्हा ओव्हर द विकेट. ओहो, मिसॅमिंग कवसला फिल्डर उपस्थित आहेत. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावत होते. नो मॅचला चेंडू पडला आणि 2 धावा ह्या दरम्यान पूर्ण करण्यात येत आहेत. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 1 फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला षटकाचा खेळ मार्गस्थ.
पॉवर प्ले मध्ये खरं म्हणजे एक चांगली स्टार्ट मिळणं गरजेची आहे. ती स्टार्ट आतापर्यंत मी म्हणेल शिवशक्ती लोणाड या संघाला मिळाली आहे. लॉंग ऑन डीप मध्ये एक मिड विकेटला फिल्डर सेट करण्यात आला. फुल टॉस बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची गरज होती. एक रिस्की सिंगल कंप्लीट. पॉवर प्ले मध्ये मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर भरपूर कठीण परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती. जवळपास 3 खेळाडू लवकर आउट झाले होते, पहिल्या षटकामध्ये आउट झाले होते टीम सावधचे. परंतु त्यानंतर किरण पाटीलनं जो खेळ साकारला, अद्भुत खेळ त्याच्या माध्यमातून आपण बघितला आणि त्या खेळीच्या जोरावरती सावध संघानं बाजी मारली. घरच्या मैदानावर पिसे संघाला परास्त केलं, पराभवाची धूळ चारली. आणि आता ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये योग्य सुरुवात राहिली आहे टीम लोणारची. राजला देखील कमबॅक करावा लागेल, त्यालाही विकेटचा शोध घ्यावा लागेल. अर्ली ब्रेक तो नेहमीच मिळवत आला आणि अनेक वर्षांपासून विथ न्यू बॉल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना बघत आलोय. विकेट किपर यष्टांपासून थोडासा दूर, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट लाईक फिल्डर तुम्ही पाहता. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्सा कव्हर, मिड ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट सेट करण्यात आलाय. ओ सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली. लेट कटचा फटका, एकच धाव. सिंगल सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. नुकतीच आपण जर विचार केला तर ग्रामपंचायत प्रीमियर लीग संपन्न झाली कुकसेच्या क्रीडांगणावरती. तिथे बरेचसे हे सर्वच खेळाडू, या सर्व खेळाडूंना आपण त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय. त्याच्यामुळे जरूर या सीझन मध्ये त्यांनी पहिला सामना त्यांच्या या सत्रामध्ये खेळलेला आहे. प्रेम असेल, आतिश असेल, त्यानंतर राज असेल. ओ रिव्हर्सचा प्रयत्न होता, आउटच्या आउट अपील करण्यात आल्या त्या ठिकाणी. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल ज्या वेळेला गोलंदाज हाताळत असतो ना, त्यावेळेला फलंदाज दबावामध्ये येतो आणि या उलट गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. म्हणून डॉट बॉलचं महत्व देखील भरपूर मोठं आहे. आजच्या दिवसामधील दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या विजय केने यांना तुम्ही पाहतायत VIP डायज वरून या स्पर्धेचा आनंद घेताना. 40+ चांगले क्रिकेटर आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर की मिड ऑफचा फिल्डर? येस, लॉंग ऑनचा फिल्डरनं कॉल केलाय. आय विल टेक, मी घेणारा हा झेल. आणि पकडलाय त्यानं झेल. पहिला धक्का लागतोय लोणाड संघाला. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 डावा 1 गडी या ठिकाणी गमावल्यात. सेकंड ओव्हर करण बॉलिंग मार्कवर येतोय. रोशन स्फोट मुठवल आणि हनुमान चौधरपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यानंतरचा सामना या दोन संघांदरम्यान बघायला मिळेल. ओ राऊंड द विकेट, बॅटच्या आतली कडा बॉल येतोय शॉर्ट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज बॉलवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तेथे राहिला आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होतात. पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने 8 डावा राजनं खर्च केला, पहिल्याच बॉलवर चौकार आला होता योगेशच्या बॅटमधून. परंतु योगेशला बाद करण्यामध्ये देखील राज यशस्वी ठरला. शेवटच्या बॉलवर त्याला विकेट मिळाली. 2 धावांनी स्कोर 10 वर. नॉन पॉवर प्ले मध्ये 4 खेळाडू तुम्ही जे सर्कल मध्ये पाहतात, शॉर्ट एक्सा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, कॅचिंग पोझिशनला
यावेळेला ड्राईव्ह केला खोलवर टप्प्याचा बॉल पुढच्या लेंथवर सातत्याने गोलंदाजी करण याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. एक जाव चार्ज पोताना संघ आता इथून बॉल प्रत्येक बॉलवर धाव येते. डॉट बॉल एक मात्र डॉट बॉल जो पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता जो योगेशच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. अदरवाईज प्रत्येकी बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न किमान राहिलाय लोणारच्या फलंदाजांकडून. दानेश्वर नवीन बॅटर. ओ लेन बॉल होता ते सरळ चांगला बाउन्स घेत असताना टेक ऑफ करत असताना बॉल सरळ निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. एक युवा खेळाडू आहे, यंगस्टर आहे, परंतु सध्या त्याच्या गोलंदाजीमध्ये खूप चांगली धार बघायला मिळाली आहे. राऊंड द विकेट स्कूप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल फॉलो केला बॅटरला. ज्ञानेश्वरचं प्रमोशन झालंय. ज्ञानेश्वरला वर बॅटिंग करण्यासाठी पाठवलेत. जी संधी त्याला मिळाली आहे त्या संधीचं सोनं त्यानं करणं गरजेचं. मोस्ट ऑफ मॅचेस आपण मागच्या कित्येक वर्षांपासून बघत आलो. ज्ञानेश्वर लो ऑर्डरला बॅटिंग करायचा, परंतु टॉप ऑर्डरला आता त्याला प्रमोट करण्यात आलं. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका व्ही मध्ये क्षेत्ररक्षण सेट करण्यात आल्यात लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला. दुसरा धावेचा प्रयत्न इथे धावबादची संधी आणि फलंदाज रन आउट. धक्का लागतोय दुसरा लोणार संघाला. तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. कल्ल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. दुसरा धक्का या ठिकाणी लागला. नवीन बॅटर मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती आमिर येतोय. एक हार्ड हिटर बॅटर आहे. विस्फोटक खेळ नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण बघत आलोय, परंतु आज त्या खेळाची गरज आहे टीम शिवशक्ती लोणारला. करणनं सध्या चांगली गोलंदाजी केली आहे. धनेश 11 कुकसे संघासाठी यावेळेला पुन्हा ड्राईव्ह केलाय. ओ रनआउटची संधी आता पुन्हा एकदा दानेश्वरला देखील मैदान सोडावं लागेल. लागोपाठ 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. 2 धक्के या ठिकाणी लागले टीम शिवशक्ती लोणारला. दानेश्वरनं त्याची विकेट फेकली त्या ठिकाणी. त्याला माहिती आहे की आमिरचं मैदानामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे आणि जिथे धाव घेणं कठीण होतं तेथे प्रयत्न केला होता आमिरनं आणि त्या प्रयत्नामध्ये ज्ञानेश्वरला त्याची विकेट फेकावी लागली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त देखील झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 4 धावा करणनं खर्च केल्या आणि जरूर 2 धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटही पाहायला मिळाले. या षटकामध्ये 3rd ओव्हर क्रिश बॉलिंग मार्कवर येतोय. 3ऱ्या षटकामध्ये सध्या तरी स्थिती चांगली पाहायला मिळाली आहे धनेश 11 कुकसेची. चला रोशन स्पोर्ट मुठवल आणि हनुमान चौधरपाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. क्रिश तयार होतोय. सेम फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर भावेश आलाय. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार जरूर केलाय, परंतु इथे मिस टायमिंग. कीपर डाऊन दी बॉल and he makes no mistake. Another wicket. विकेट वरती विकेट शिवशक्ती लोणार संघाच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. दयनीय स्थिती आहे सध्या तरी. कम ऑन डीजे.
जास्त वेळ घेत नाहीये सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर मैदानावर टिकून राहत नाहीये. या स्थितीमधून बाहेर निघण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठी फटकेबाजी इथे करावी लागेल. चॅम्पियन ट्रॉफीचा दिवस क्रमांक 3. नवीन बॅटर आतिश मैदानामध्ये एंटर झाला. शफल झाला, ऑन साइडला टर्न केला बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला, एकच जाऊ. क्रिश पुन्हा एकदा सज्ज होतोय विदाउट प्रेशर. आता क्रिश गोलंदाजी करत असताना, कारण क्रिशला ठाऊक आहे इथून बॅटर धावांसाठी प्रयत्न करणार आहेत आणि त्याचा फायदा गोलंदाज उचलत आहेत. फुल लेंथ बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर कुठेतरी लाईन आपल्याला बघायला मिळाली. स्ट्रेंथ ओळखली आहे आता. फलंदाजांची स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी केली जाते. या दबावातून बाहेर निघण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आमिर त्या कालिबरचा बॅटर जरूर आहे, त्या क्षमतेचा तो बॅटर आहे. तो खेळ त्याला करावा लागेल. स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल, अनदर गुड बॉल फ्रॉम क्रिश. ग्रेट बॉलिंग. सराव सातत्याने या सर्वच खेळाडूंचा आपण बघत आलोय कुकसेच्या क्रीडांगणावरती. आणि धनेश 11 कुकसेसाठी आज कमालीचा खेळ, चांगला प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीपासून राजनं चांगली सुरुवात केली, त्याच्यानंतर करणनं चांगलं सातत्य टिकवलं आणि आता क्रिश देखील कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला उडवलाय आमिरनं. मोठा फटका, मोठा प्रहार बॉल वरती केलाय. ओहो, आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. वेटिंग फॉर द एम्पायर्स डिसिजन. षटकार. कडक शॉट. ताकद भरपूर आहे आमिरकडे आणि त्या ताकदीनं फटका एक्झिक्यूट केला होता. परंतु एक क्षण असं वाटलं की हा बॉल आतमध्ये येतोय, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येतोय, एक क्षण असं जरूर वाटलं. परंतु ताकद एवढी होती फटक्यामध्ये आणि क्षेत्ररक्षकाचा अनुमानही थोडासा चुकला त्या ठिकाणी. षटकार मिळाला. या षटकारानं थोडाफार का होईना जो दबाव होता तो दबाव आता कमी झाला लोणार संघावरचा. पुन्हा एकदा इथे मोठा फटका, परंतु इथे फार दुरून खेळला. बॉल हवेत आहे. आतिश कॅप्टन डाऊन द बॉल. आमिरलाही मैदान सोडावं लागेल. दुसरी विकेट मिळाली क्रिशला आपल्या षटकामध्ये आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. झेल स्वरूपामध्ये आमिर या ठिकाणी बाद झाला. आमिरने एक षटकार जरूर मारला, परंतु आता त्याच्याकडे पर्याय नव्हता. इथून मोठे फटके येणं गरजेचे होते. 19 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेत आणि त्या प्रयत्नामध्ये तोही येथे बाद होताना आपण पाहिलं. 5 विकेट, माफ करा, 5 खेळाडू बाद झालेत आतापर्यंत. नेक्स्ट मॅच रोशन स्फूट मुठवल आणि हनुमान चौधरपाडा या 2 संघांदरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. नवीन बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्ट्राईक एंडला बॅटर आतिश. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी भूषण. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो करण्यात आला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. ऑनसाइडला टार्गेट करण्यात आले आतिश या बॅटरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारचे डॉट बॉल दबाव वाढवत असतात.
आणि आता पर्यायी उरलेला नाहीये, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा बनलेल्या आहेत. परंतु आता एक फायटिंग टोटल बनवण्यासाठी मी म्हणेल या ओव्हरमध्ये 15 धावा जरी आल्या तर एक फाईट बॅक करण्यासारखी टोटल ही जरूर मिळू शकते टीम शिवशक्ती लोणारला. पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड फटका एक्झिक्यूट करण्यात त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव इथेही मिळाली. सिंगलने स्कोर पुढे गेला. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर पहिल्या बॉलवर एक चौकार आला होता आणि आमिरच्या बॅटमधून एक षटकार, म्हणजे 2 बाउंड्रीज आपल्याला फक्त आतापर्यंत या डावामध्ये बघायला मिळाल्यात आणि त्याच्यामुळे ही स्थिती आहे. विकेट भरपूर वेगानं टाकल्या शिवशक्ती लोणार संघानं आणि त्याच्याचमुळे थोडंसं संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता विकेट वाचवणं गरजेचं होतं, कुठेतरी खेळ टिकून राहणं गरजेचं होतं. हो, ड्राईव्ह केला, फुल टॉस बॉल, क्लासिकल फटका, व्हॉट अ शॉट, नाही थांबणार बॉल, जाईल सीमा पार, दमदार चौकार. मिळाला, पुढे आला, पुढे धावत आला आणि फुल टॉस मिळाला. फक्त दिशा दाखवली, टायमिंग प्रॉपर होतं त्या बॉल मागे आणि चौकार मिळाला. 4 धावा गरजेच्या होत्या ज्या प्राप्त करतोय बॅटर पवन. नेक्स्ट बॉल, ओहो, भूषणचा यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि किक बॉल डॉट येतोय. स्कोर या चौकारानं पुढे गेल्या धावफलकावरती 24 धावा आता तुम्हाला बघायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे त्या डावामध्ये. एक मोठा फटका पवनला अजूनही मारावा लागेल, तो प्रयत्न त्याला करावा लागेल. 24 रन्स ऑन द बोर्ड, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा षटक मार्गस आहे भूषणचं. ओ, यावेळेला पुन्हा एकदा पूल केला, आई बॉल वेगानं सरकतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, जाईल सीमा पार, आणखी एक चौकार. बाया झायला गान मंगल सोनियाचा हार हाय माऊलीचा उदो उदो. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. जसजसे चौकार येतात तसं आता कोकसे संघातील खेळाडू देखील थोडेसे निराश पाहायला मिळालेत, कारण सुरुवात कमालीची राहिली होती. अजूनही मी म्हणेल प्रयत्न सुरू आहेत शिवशक्ती लोणारचे एक चांगली टोटल सेट करण्यासाठी. पवन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय असं वाटते की पवनचा जो क्रम होता तो थोडासा लेट आला. सोडून दिला बॉल, सोडून दिला, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल होता. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली. भूषण आता इथून सुरुवात भूषणनं चांगली केली होती, परंतु तदनंतर आता भूषणच्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स येत असताना 10 रन्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती 29 धावा आता झाल्यात. कुठेतरी एक सन्मानजनक टोटल शिवशक्ती लोणार संघाची आपल्याला बघायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट, शेवटचा बॉल लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑफला फील्डर टच करतोय आणि हा बॉल त्याच्या आवाक्या बाहेर फेकून दिला सीमा पार. क्लासिकल षटकार, पवन फिनिशिंग टच चांगला दिला आणि धावा एकूण धावफलकावरती 35 धावा 4 षटकांच्या अंती पाहायला मिळाल्या. 36 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं हा सामना जिंकण्याकरिता. चेक, विजय केने यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोशन स्फोट मुठवल आणि जय हनुमान स्फोट चौधरपाडा या 2 संघादरम्यान या पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. 40+ एक लेजंड क्रिकेटर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. छापा असं कॉल आहे आणि काटा आलेला आहे. तर जिंकलाय रोशन स्फोट मुठवल ना. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हा. रोशन स्फोट मुठवल संघ कर्णधार
फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण पहिला विजय मिळालाय, टॉस जिंकलाय तुम्ही. काय निर्णय? फिल्डिंग. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील जवानमान चौधरपाडा संघाला? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या बॉलरकडून तुला जास्त एक्सपेक्टेशन, जास्त अपेक्षा आहेत की तो चांगला खेळेल? शुभेच्छा असतील खूप साऱ्या तुम्हाला. टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. या अगोदर एखादा सामना आठवतोय मागच्या वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर मुटवलच्या विरोधात? हां हां, आमच्याच ग्राउंडवर झाला होता. मग त्यावेळेला नेमका रिझल्ट काय होता? मी विन झालो. डेफिनेटली, म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याचा तुमच्याकडे एक चांगला अनुभव आहे. आता बॅटिंग करताना काय टार्गेट देशील समोरच्या संघाला? सांगू तर शकत नाही, कारण की मॅच पण पहिलीच आहे. शुभेच्छा असतील पहिल्या सामन्यासाठी तुम्हाला दोघांनाही आणि तुमच्या दोन्ही संघांनाही. तर टॉस संपन्न झाल्या, रोशन स्पोर्ट मुठवलनं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान चौधरपाडा समोर. थँक्यू. आणि आता लगेच आपण वळणार आहोत, पुढील डाव सुरू होतोय आणि आवाज ऐकणार आहोत आपण योगी पाटील सरांचा. गणेश 11 कुकसे संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच गावचा बुलंद आवाज आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. जबरदस्त या ठिकाणी फिनिशिंग टचची ते मात्र आपल्याला पवनकडून पाहायला आपल्याला. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल भूषण पाटीलनं 16 धावा खर्च केल्या आणि जरूर ते स्ट्रोक आपण जे पाहिले ते मात्र कदाचित या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट सुद्धा मात्र होऊ शकतात. 36 धावांचा लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलाय. पहिल्या इनिंगमध्ये शिवशक्ती लोणार संघानं 35 धावा जोडल्या. प्रदीपजी थळे पाहू शकाल या ठिकाणी या संघाला नेहमीच सहकार्य करत असतात आणि ॲज अ फिल्डर म्हणून आता मात्र इन ॲक्शनमध्ये आहेत. धनेश 11 कुकसे संघाची सलामीची जोडी अतिश मागे विथ राज पाटील. ॲक्शन असं वाटलं होतं की 30चा आकडा आपल्याला मात्र 10 फलक्यावरती पाहायला मिळेल की नाहीये, परंतु 35चा आकडा मात्र इथे उभारला. म्हणजे गोलंदाजांना एक संधी निर्माण करून दिलेली आहे बॅटरनं की तुम्ही या धावा इथे मात्र त्या धावांमध्ये तुम्ही फाईट बॅक करू शकता. ही स्पर्धा आपण जर पाहिली तर ऑनलाईनच्या माध्यमातून जादूगर पंकज पाटील सध्या मात्र एन्जॉयमेंट करतोय. त्याने सुद्धा अनेक वर्ष धनेश 11 कुकसे संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या वतीनं धनेश 11 कुकसे संघाला आणि चॅम्पियन ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. ओल्ड धनेश कमिंग फॉर चॅम्पियन ट्रॉफी. ओमसाहेब लोणार क्रिकेट असोसिएशन. चला वेळेला महत्व द्या शिवशक्ती स्पोर्ट लोणार, कारण आज आपल्याला एकूण 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी सर्व संघांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आय थिंक आज आपण एक सेमीफायनलची मॅच सुद्धा मात्र आज खेळवणार आहोत. सोहेल शेख आता मात्र या ठिकाणी उंचपुरा असा हा गोलंदाज षटकाला सुरुवात करतोय. खूपच लॉंग रनअप आहे आणि पॉवर प्लेमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र सुरुवात असेल धनेश 11 कुकसे संघाची. ओव्हर द विकेटने मात्र तो मारा करतोय. स्ट्राइक एंडला अतिश मागे, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर राज पाटील. अतिशसाठी पाहिलं तर 2 डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे ज्ञानेश्वरच्या रूपानं आणि वाईस मिड विकेटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल मिस्टर भावेशच्या रूपानं तुम्ही पाहू शकाल अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं. वर्तुळाकार गोलाकार असा क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे. पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. थोडंसं अजिटेशन पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळालं कारण बॉडीला चेंडू स्पर्श झालाय आणि त्याचमुळे पंचांचा लेग बायचा इशारा मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अवांतर धावेने इथं मात्र श्रीगणेशा पाहायला मिळाली धनेश 11 कुकसे संघाची. यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येणार आहे. जे हनुमान चौधरपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल अशी लढत असेल. आज सुद्धा तुम्हाला 10 संघ दिवसभरामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तब्बल 40 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला. 2 दिवसाचा खेळ आपण पाहिला असेल. 2 संघांना आतापर्यंत टॉप 4 मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. सोहेल पुन्हा एकदा ओ जबरदस्त कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा फटका केला राज पाटीलना. क्लास त्याचा आहे आणि चौकारानं आगास केलाय स्वतःच्या डावाला. संघाची धावसंख्या 5.
डीजे कल्पेश किंग. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण या फटक्यावरती. पुन्हा मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला वेगाने, गल्लीमधून रेस सुरू आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू पुढे 2 शतरक्षक चेंडूचा फाटला करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडू फेक करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली. राज आणि आतिश मागेला. प्रत्येक धाव इथून मात्र महत्वाची असेल, कारण आपण पाहिलो की जेव्हा जेव्हा 40च्या जवळपास एखाद्या संघानं धावसंख्या उभारली तेव्हा मात्र चेसिंग करत असताना मात्र थोडासा मात्र डिफिकल्ट राहिलाय. परंतु गणेश कुकच्या संघाची बॅटिंग लाईनअप आपण जर पाहिली तर खोलवर आहे, कारण येणाऱ्या बॅटिंगमध्ये अजूनही धुमाल बंधूंचं येणं बाकी आहे, शुभम शेलारचं येणं बाकी आहे. परंतु या जोडीवरती सर्वांच्या नजरा असतील. फटका हवेत केला, मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चालला आणि पवननं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. खूप मोठी विकेट्स प्राप्त केली शिवशक्ती लोणार संघाने आणि एके राज पाटील आता मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का टीम गणेश 11 कुकचे संघाला. नाहीये, टायमिंग प्रॉपर दुलाला नाहीये, ताकद सुद्धा पूर्णपणे फटक्यामध्ये झोकली नाहीये आणि त्याच अनुषंगाने पाहू शकला अगदी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो क्षेत्ररक्षक आहे पवन, तिथे मात्र कोणती चूक केली नाहीये, कारण त्यांना माहिती होते की राजची विकेट्स आपल्यासाठी फार महत्त्वाचे असेल आणि त्याला सूत्र सुद्धा माहिती की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. ज्यावेळी तुम्ही विकेट्स प्राप्त करत असता त्यावेळी मात्र येणाऱ्या बॅटरवरती तुम्ही दडपण टाकू शकता, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि त्या अनुषंगाने आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अंकुश पाटील. उंच पुरा असा हा खेळाडू आहे, चांगला टॅलेंट त्याच्याकडे सुद्धा आहे. पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह, अगदी मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला वाडिश लॉंग ऑफला. स्वतः संगणक ज्ञानेश्वर आहेत त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला आणि अंकलेशने सुद्धा मात्र चांगल्या स्ट्रोकनं आपल्या डावाला सुरुवात केली. 2 धावेने आपला वैयक्तिक त्याने अकाउंट ओपन केला आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 9 धाबा. पहिला गडी 7 या आकड्यावरती गमावला, 9 धावा संघाची पाहायला मिळाली. लक्ष पाहिलं तर 36 धावांचं आहे, म्हणजे अजूनही आपण जर इथे विचार केला तर मात्र जी सुरुवात अपेक्षित होती गणेश 11 कुकच्या संघाला त्या अनुषंगाने खेळ सध्या सुरू आहे. जरूर त्याने 1 विकेट्स गमावलाय, परंतु फलक्यावरती धाबा आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. यॉर्कर्स परफेक्टली मिडल एजची उद्ध्वस्त केली आणि अखेर सोहेलच्या अकाउंट मध्ये ही दुसरी सफलता. सॉरी तोच ब्रह्मास्त्राचा मात्र सोहेलनं वापर केला आणि त्या यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाही बॅटर अखिलेश पाटील. फक्त 2 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर दोन्ही टीमचा आपण जर खेळ पाहिला तर सध्या तरी आपण विचार केला तर समान समान कामगिरी आपण म्हणू शकतो, कारण गोलंदाजांनी 2 विकेट्स प्राप्त केल्या, फलंदाजांनी 9 धावा जोडल्या आणि पहिल्या षटकात केली ते मात्र संपन्न. न्यू बॅटर मिस्टर करण पाटील अतिश मागेच्या सोबतीला आता मात्र इथे चांगली खेळी त्याला साकारावी लागेल. कॅप्टन कुल ज्ञानेश्वर सध्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, कारण ज्या विकेट्सच्या आवश्यकता होती त्या विकेट्स त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र प्राप्त केल्या. येणारे 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही 27 या धाबींची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय योगेश डोंगरे. भरपूर वर्षाचा अनुभव योगेशकडे आहे, अनेक वेगवेगळ्या संघातून या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे.
लोणार संघासाठी लोणार गावासाठी अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून त्याने सेवा दिलेली आहे. परंतु आज शिवशक्ती लोणार संघासाठी पाहूया कशा रीतीने सुरुवात करेल. बॅटिंगमध्ये पाहिलं तर हवी तशी त्याला मात्र कामगिरी करता आली नाही, कारण पहिल्या चेंडूची जरूर त्याने चौकार लागला होता. परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ साकारेल. समोर आहे अतिश माघे, त्याने चेंडूला पाठवलाय मागेच, लॉंग लेग कडे खाली क्षेत्र आहे, कुठलाही फिल्डर तिथे सज्ज नाहीये आणि धाबा मिळतील एकूण 4. खराब लेंथ आणि खराब लाईन इथे मात्र योगेशने निवडली, कारण आपण जर पाहिलं तर फाईन लेग लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये कुठला फिल्डर नाही आणि डाबा स्टीवरती गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी आपल्या स्वतःच्या पायावरती कुराट मारून घेण्यासारखं आहे. आता फटका हवेत केल्यास टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक सोहेल चालला चेंडूच्या खाली, कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये. अतिशला सुद्धा आता मात्र मैदान सोडून जावं लागेल दगावच्या आसऱ्याला, कारण धनेश 11 संघाला लागतो ह्या 3रा धक्का. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट सुद्धा करू शकले असते, डावाला अगदी क्लोज घेऊन जाऊ शकले असते. सेन्सिबल क्रिकेटचा तुम्ही इथे वापर केला असता तर मात्र तुमच्या संघासाठी अजून काही चांगलं ठरू शकलं असतं. परंतु कुठेतरी जो मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र या ठिकाणी लाभला होता, तो मात्र स्वतःला कंट्रोल करता आला नाहीये आणि षटकाराच्या नांदामध्ये मात्र आपले विकेट त्याने गमावली. क्रिकेट खेळ हा शक्तीचा नव्हे तर युक्तीचा असतो. तुम्ही जर ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने जर खेळ साकारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये किती मोठ्या संघाला पराभूत करू शकता. याचं ताजं उदाहरण तुम्ही मॉर्निंग सेशनमध्ये जो आपण पहिला सामना पहा, किरण पाटीलनं आज खेळ तिथे साकारला. सेन्सिबल क्रिकेट विथ मोठे फटके सुद्धा मात्र त्याने केले, सिंगल डबल ओव्हर भर टाकला, जबाबदारीने त्याने खेळ साकारला. अशा रीतीने जबाबदारी घेणं फार गरजेचे असते, ज्यावेळी या टीमचा भरोसा आपल्यावरती असतो. न्यू बॅटर मिस्टर मानस धुमाल मोठ्या फटक्यांमध्ये जो डील करत असतो आणि जो मोठा फटका पहिल्याच चेंडूवरती आलाय, पतणार तोड षटकार. ये खिलाड़ी के अलग कहीं नहीं लगा तो मटका नाही तो झटका, अशा अनुषंगाने त्याचा खेळ सातत्याने पाहायला मिळत असतो. नेहमीच मोठ्या फटक्यांवरती तो मात्र विश्वास ठेवत असतो आणि त्याच मोठ्या फटक्याने त्याने मात्र इथे सुरुवात केली. अखुट्यापाचा चेंडू होता ऑन साईडला, मिडविकेटची सीमारेषा त्याने सहजपणे क्लिअर केली आणि धनेश 11 कुकचे संघाच्या इनिंगमध्ये हा पहिला षटकार मानस धुमालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती धमाल पाहायला मिळाली. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण थोडंसं पाहायला मिळाला. योगेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मात्र मार्गस्थ होतोय. थोडंसं रनअपमध्ये चुकतोय गोलंदाज, त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा. लक्ष पाहिलं तर 36 धावांचं आहे आणि एकूण संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 3 गडी बाद 19, अजूनही 17 धाबींची गरज विजयासाठी. फुलटॉस, पॅडल स्वीप, मिस्टामिक स्ट्रोक, पुन्हा सोहेल चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. झेल ड्रॉप, आज झेल सोडलाय शिवशक्ती लोणार संघाने की सामना सोडलाय. वेल आल्यावरती मात्र जरूर या झेलचं महत्व मात्र या ठिकाणी लोणार संघाला कळेल, कारण हा खेळाडू फार इम्पॉर्टंट आहे धनेश कुकचे संघासाठी, कारण फिनिशियर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिला जातो. झेल सुद्धा सोडली, एक धाव सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला आपण बहाल केली. प्रत्येक धाव फार महत्वाची असते. आता करण पाटील, हा सुद्धा फटका मिस्टामिंग, पुन्हा सोहेल चेंडूच्या खाली, इथे चूक करणार नाहीये. मानसला जरूर जीवनदान मिळाला, परंतु करणला आता मात्र मैदान सोडावं लागेल, कारण धनेश कुकच्या संघाला मात्र या ठिकाणी लागतो या 4था धक्का.
10 फलकावरती 20 धावा, परंतु 4 महत्वाचे गडी या ठिकाणी गणेश इलेव्हन कुकच्या संघाने गमावले. समीकरण आपण जर पाहिले तर 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावामध्ये आणि या 13 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाबींची आवश्यकता. न्यू बॅटर मिस्टर शुभम शेलार उर्फ उस्मान पटेल. या षटकातील शेवटचा चेंडू फेस करतोय शुभम शेलार. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, कारण शुभमला ठाऊक आहे की इथून मात्र आपण जर पाहिले तर परिस्थितीनुसार जर आपण खेळ केला तर मात्र सहजपणे त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याचमुळे शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव त्यांनी मात्र पूर्ण केली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लागल्या. 4 गडी बाद 21. येणारा 12 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाबींची गरज. यानंतर चौदरपाडा संघ, आय थिंक जय हनुमान चौदरपाडा संघ फाईट करेल रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या विरोधात. वेलकम प्रतीक वाकडे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या विभागातील. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल मिस्टर पवन. आज पवनसाठी हा सामना चांगला राहिलाय, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र त्याच्या बॅटमध्ये धावा निघाला. आउटफील्डमध्ये एक चांगला झेल सुद्धा त्याने पकडला आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो परफॉर्मन्स करेल. 12 मध्ये मात्र रोखायच्या आहेत या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाला 15, परंतु या 15 धावा एक्झॅक्टली अशा रीतीने आता मात्र फलंदाज जोडण्याचा प्रयत्न करतील. दोघांकडे क्षमता आहे, ताकद आहे. एकीकडे शुभम शेलार तर दुसरीकडे मानस धुमाल. मानसच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला, एक सिंगल धाव पाहिली. 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. शुभमने एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून निघाली 1 धाव. वेळेला महत्व द्यायचंय, जास्त वेळ आपण घेऊ नका. 12 चेंडू आणि 12 मध्ये आता विजयासाठी 15ची गरज. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट मारा करतोय. स्लॉक्सी बैठक स्ट्रोक, फटका हवेत खेळलाय. फिल्डरच्या अगदी अवाकाच्या बाहेर आज झेल, परंतु कुठेतरी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवले असं म्हणायला हरकत नाहीये. हा कठीण झेल होता, परंतु त्या ठिकाणी कमिटमेंट 100% पाहायला मिळालं, कारण अशा प्रकारचे झेल घेणं हे कठीणच असतं, परंतु प्रयत्न लाजवाब. प्रॉपर कनेक्शन पाहिलं आणि याच फटक्यांवरती अनेक मोठी मोठी मैदानं, अनेक मोठमोठ्या स्पर्धा शुभमनं गाजवलेल्या आहेत. सिग्नेचर स्ट्रोक आहे शुभमचा. आपण जर विचार केला तर स्लॉक स्वीप असेल, बैठक स्ट्रोक असेल, स्क्वेअर लेग मिड विकेट, हा जो झोन आहे त्याचा मात्र अगदी फेवरेट मानला जातोय. आणि एखादा तसा फटका मात्र आज शुभमच्या बॅटमधून या मैदानावरती पाहायला मिळू शकेल का? हो, आलाय आलाय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन, अगदी चेंडू आकाशाला व्यवस्थित घालताना आपल्याला पाहायला मिळाला आणि रिझल्ट सुद्धा खूप छान पैकी पाहायला मिळाला धनेश कुकच्या संघासाठी, कारण हा स्ट्रोक 7 धावा देऊन गेला. महत्वाच्या क्षणी शुभमच्या बॅटमधून तो षटकार आपण पाहिला. हो, इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये, फटक्याला उंची जास्त मिळाली आणि चेंडू एक्झॅक्टली सेफ लँडिंग झालाय. जोपर्यंत चेंडू उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की इथून आता धनेश कुकचे संघ विजयाकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 4 गडी बाद आता मात्र फलकावरती धावा संख्या आपण जर पाहिल्या तर 31 लागलेल्या आहेत. म्हणजे येणारे आता मात्र 9 चेंडूमध्ये फक्त विजयासाठी 5 धावींची गरज. कदाचित याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होऊ शकतोय, ज्या लईमध्ये आपण शुभमला पाहतोय. हो हो, अकोटापाचा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. पुन्हा 17 चेंडू खाली पोहोचतोय, पुन्हा झेल ड्रॉप. आज कॅचेस आपण जर पाहिल्या तर पवनने एक झेल पकडला, त्याच्यानंतर एकही फिल्डरनं झेल मात्र पकडला नाहीये. तुम्ही ज्यावेळी झेल पकडणार त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती दडपण टाकू शकता, परंतु आउटफील्डमध्ये आज आपल्याला शिवशक्ती संघाच्या जास्त चुका पाहायला मिळाल्या. लक्ष आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणात उभारला होता, परंतु कुठेतरी फिल्डिंगमध्ये खराब क्षेत्ररक्षक पाहिलं. पुन्हा मात्र चेंडू हवेत गेलाय, मिस्टामिंग स्ट्रोक, पुन्हा मात्र दुहेरीचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र पाहिलं तर अगदी धडीला दान झाला. 2 धावा मात्र त्याने पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र ही पार्टनरशिप चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. विजयापासून आता मात्र फक्त या ठिकाणी 2 पावलं दूर. किमान 2 ते 3 वर्षानंतर या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी धनेश कुकच्या संघाची पाहायला मिळाली. असं वाटतं की विजयानं आगाज करण्याचा त्यांचा प्रयत्न. हो, धुमाल
करतोय मैदानाच्या आतमध्ये धमाल आणि चेंडू चाललाय मैदानाच्या अगदी पलीकडे. हा दुसरा सिक्सर आणि हा सामना जिंकण्या टीम गणेश कुक्षे संघानं. अभिनंदन पारुणशेठ पाटील, अभिनंदन गणेश कुक्षे आणि हार्ड लक प्रदीपजी थले, हार्ड लक शिवशक्ती लोणाड. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का